शिरच्छेद कोणी केला, अफजल खानाचा कोतडा कोणी काढला, इथपर्यंत मोबाईलने आपल्याला सांगितलंय. ते म्हटलं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. अनुयायी म्हणून शोभतो का? जर त्यांचे अनुयायी म्हणून आपल्याला शोभायचं असेल तर ज्या कठीण प्रसंगात त्यांनी आपल्याला एक खूप मोठी संधी उपलब्ध करून दिली, आपल्याला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळवून दिला. आपण जरी आज मोठ्या ताटमानेने जगत असू, परंतु 200 वर्षापूर्वी किंवा 300 वर्षापूर्वी हीच परिस्थिती या समाजामध्ये होती का? तर त्याचं उत्तर तुम्हाला नाही मिळेल. तर मग आपण आज माणूस म्हणून का जगू शकत आहोत? आपल्याला काय बोलायचं आहे, व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य आहे, काहीतरी आपले मत मांडायचं स्वातंत्र्य आहे, आपल्याला आपला व्यवसाय निवडायचं स्वातंत्र्य आहे, आपल्याला आपल्या जीवनातील प्रत्येक निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आहे. हे स्वातंत्र्य फक्त या महापुरुषांमुळे मिळालेलं आहे. परंतु आपण जेव्हा महापुरुषांना मिरवायचं आहे समाजामध्ये, तर आपल्याला फक्त एक थोडक्यात असा कलुषित विचार करून चालणार नाही की कोणत्याही एका जातीमध्ये, धर्मामध्ये, पंथामध्ये महापुरुषांना गुंतवलं जाऊ नये. महापुरुष हे कोणत्याही जाती धर्माचे नसतात, तर ते समस्त मानव धर्माचे असतात. ही कायम गोष्ट लक्षात ठेवण्याजोगी आहे, परंतु ते आपण विसरतो. आता इथे शिवबाराजे फाउंडेशन मार्फत हा साप्ताहिक शिवजयंती महोत्सवच नाही, तर याच्या व्यतिरिक्तही विविध उपक्रम घेतले जातात. माहे ऑक्टोबर-नोव्हेंबर 2025 मध्ये मराठवाड्यामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली होती. तर तिथल्या लोकांना खायला अन्न नव्हते, घालायला कपडे नव्हते, पांघरायला पांघरून नव्हतं. आपण आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करतो. आमचे अध्यक्ष कायम इथे म्हणत असतात की हा रंगमंच नाही तर हा विचारमंच आहे. याबाबत सर्वांनी एकदा विचार करण्याची गरज आहे. शिवबाराजे फाउंडेशनच्या माध्यमातून हा 7वा साप्ताहिक शिवजयंती महोत्सव आहे, जो आपण इथे साजरा करत आहोत. शिवबाराजे फाउंडेशनच्या पावलावर पाऊल ठेवत महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी आता 3 दिवस 4 दिवस एक वैचारिक स्वरूपाचे शिवजयंती महोत्सव साजरे केले जात आहेत. ही शिवबाराजे फाउंडेशनची एक जमेची बाजू आहे आणि त्यांनी जो पाऊल उचललं. धन्यवाद.